यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। उल्वेचा चिंतामणी श्री गणेशाचे आगमन भक्तिभावात झाले असून अनेक भाविकांनी येथे येऊन दर्शन लाभ घेतला आहे। बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी आमदार निलेश राणे यांनी गणेशाचे दर्शन घेऊन महाआरतीचा भक्तिमय आनंद घेतला। हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंनी एक राहण्याचे आवाहन करत मुस्लिम सणासाठी एक न्याय, हिंदू सणांसाठी एक न्याय असे प्रशासनाने करू नये असे सांगत रस्त्यावरील नमाजासाठी त्यांनी आक्षेप घेतला व बाहेरील देशाच्या लोकांची घुसखोरीच्या माध्यमातून लोक वास्तव्यात येत आहेत त्यावरती प्रतिबंध करण्याचं आवाहन नागरिकांना केलं। व संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संकल्प घरत यांनी बोलताना सांगितले की संकल्प सामाजिक संस्था ही सतत जनतेच्या व महिलांच्या आपत्तीसाठी कार्यरत आहे व राहील असे आश्वासित करून अनेक मुस्लिम बांधवांनी चिंतामणी उल्वे गणेशाच्या उत्सवाला प्रत्यक्ष व आर्थिक असे योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले। सर्वप्रथम तर निलेशजी राणे साहेब आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मी खूप खूप आभारी आहे। नितेशजी राणे आज इथे उपस्थित राहिले, त्यांनी जे लोकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। मला एवढंच सांगायचं आहे या निमित्ताने की त्यांनी आवर्जून एका गोष्टीवर ठामपणे ते बोलले की त्यांचा विरोध हा जिहादी वृत्तीच्या लोकांना आहे। जी लोक बाहेरून जे लोंढे येत आहेत, जी यांची जिहादी वृत्ती आहे, जे इथे येऊन इकडचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करावे त्यांच्या विरोधात ते बोलले। इकडच्या स्थानिक मुसलमानांबद्दल किंवा कुठल्याही धर्मांबद्दल आम्हाला कुठलाही द्वेष नाही आहे आणि जे कायदे पोलीस प्रशासन असेल किंवा सिडको प्रशासन असेल ते जर हिंदू बांधवांना लावत असतील ते इतर बांधवांनाही त्यांनी तशाच प्रकारचे कडक कायदे लावावे हेच आमचं म्हणणं आहे आणि त्याबद्दल आम्हाला त्यांचं कौतुकच आहे। संकल्प सामाजिक संस्था गेले बरेच दिवस एक संकल्पच घेऊन आम्ही या मार्केटमध्ये उतरलेलो आहोत आणि हा आमचा संकल्प हाच आहे की ज्या महिला आहेत, ज्या भगिनी आहेत, ज्यांना कोणाचा आधार नाही आहे, ज्यांना कोणापुढे यायला त्यांच्या समस्या सांगायला ज्यांना भीती वाटते किंवा ज्या पोचू शकत नाहीत, मला ते पोलीस प्रशासन असो किंवा पब्लिक असो त्यांच्यापर्यंत ते जाऊ शकत नाहीत आणि ज्या अडचणीत आहेत त्यांना खास करून आपली संकल्प सामाजिक संस्था मदत करण्यासाठी नेहमी पुढे अग्रेसर असणार आहे। याच्या आधीही होती, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे हे मी वचन देतो तुम्हाला। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही मुस्लिम बांधव असे होते की शिवाजी छत्रपती महाराजांना त्यांनी सहकार्य केलं। आजही समाजात असे मुस्लिम बांधव आहेत की सहकार्याच्या भावनेने वागतात, परंतु काही ठराविक लोकांमुळे वातावरण खराब होतं। काय सांगाल त्यामुळे? नक्कीच तुम्ही अगदी मांडलेला प्रश्न खूपच योग्य आहे। मी सेक्टर 19 मध्ये गेले कित्येक वर्ष हा उल्वा नोट डेव्हलप झाल्यापासून राहतो। माझे अगदी सलोख्याचे अगदी प्रेमाचे बरेच मुस्लिम बांधवांशी चांगले संबंध आहेत। बरं, आता या मंडळामध्ये सुद्धा बरेचशा आपल्या मुस्लिम बांधवांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे, योगदानही दिलेलं आहे। त्यांनी आर्थिक योगदान दिलेलं आहे, त्यांनी शारीरिक योगदानही इथे दिलेलं आहे। इव्हन आपल्या आरतीपासून अगदी मिरवणुकीपासून आगमनापासून प्रसाद वाटण्याचं काम करण्यापासून या मंडपामध्ये झाडू मारण्याचं काम सुद्धा आपल्या मुस्लिम बांधवांनी केलेलं आहे। त्यामुळे आम्ही सांगतो मुस्लिम हे वाईट नाही आहेत, काही लोक आहेत जी काही त्यांची वृत्ती आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण समाज बदनाम होतो। तशीच वृत्तीची लोक सगळ्या समाजात असतात, त्या लोकांच्या विरोधात हा लढा आहे। नाहीतर आमचं कोणाशीही काही म्हणणं नाही आहे, सगळे इथे बांधव आहे, आम्ही एकोप्याने राहतो। इथे सुद्धा चांगला एकोपा आहे। बरेचसे मी सांगितल्याप्रमाणे आपले मुस्लिम बांधव या मंडळामध्ये सुद्धा सहभागी आहेत आणि चांगलं सहकार्य करत आहेत। त्यांच्याबद्दल त्यांचे खूप खूप आम्ही आभारी सुद्धा आहोत। यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज।